आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि सुरुवातीला बातमी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याबद्दल। परमबीर सिंग यांची सध्या सर्वत्र चौकशी सुरू आहे, पण परमबीर सिंग यांनी पुन्हा एकदा कामावर रुजू होण्याची इच्छा व्यक्त केली आहे। त्यांनी या संदर्भात गृह विभागाच्याकडे औपचारिक मागणी केली असून यासाठी त्यांनी गृह सचिवांच्याकडे भेटीची वेळ मागितल्याचं कळतं। एवढंच नाही तर गृह सचिवांनी परमबीर सिंग यांना भेट नाकारल्याची सुद्धा माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, परमबीर सिंग यांची कथित 100 कोटीच्या वसुली प्रकरणात सध्या चौकशी सुरू आहे। चांदीवाल आयोग आणि अन्य विविध ठिकाणी त्यांच्या विरोधात जे गुन्हे दाखल आहेत, मग मुंबई किंवा ठाणे असतील, इथे परमबीर सिंग सध्या हजेरी लावत आहेत। या सर्व ठिकाणी त्यांचा जबाब नोंदवला जातोय किंवा अगदी काही न्यायालयाकडून त्यांना अटक वॉरंट बजावण्यात आलं होतं, जामीनपात्र। ते अटक वॉरंट रद्द करण्यासाठी सुद्धा परमबीर सिंग यांनी अर्ज केला। यात काही ठिकाणी परमबीर सिंग यांचा अर्ज मंजूरही झाला। परमबीर सिंग कालपर्यंत शासकीय गाडीतून फिरताना दिसत होते। आज मात्र त्यांनी गृह विभागाच्या सचिवांकडे कामावर पुन्हा एकदा रुजू होण्यासाठी भेटीची वेळ मागितली, पण परमबीर सिंग यांना भेट नाकारण्यात आल्याचं कळतं। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। त्यांच्या मुंबई दौऱ्याचा हा दुसरा दिवस आहे। आज त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दुपारी भेट घेणार आहेत। शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन ममता बॅनर्जी शरद पवार यांची भेट घेतील, त्यांच्या तब्येतीची चौकशी करतील। त्यांच्याशी अर्थातच राजकीय घडामोडींवर आणि नियोजनावर सुद्धा चर्चा होईल। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांना एकत्र करण्याचा ममता बॅनर्जी यांचा प्रयत्न आहे। दरम्यान तृणमूल काँग्रेस भाजपच्या विरोधात शरद पवार यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। या पार्श्वभूमीवर आजची भेट महत्त्वाची मानली जाते। आपण अधिक माहिती घेऊयात। विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विनोद, किती वाजता ही भेट होणार आहे आणि काय काय प्रमुख मुद्दे असू शकतात या भेटीत? नक्की ही भेट फार महत्त्वाची असणार आहे, कारण शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्या याआधीही बैठक झाल्या होत्या आणि भेटी झाल्या होत्या, परंतु आगामी विधानसभा ज्या झाल्या त्या विधानसभेमध्ये एकंदरीत तृणमूल काँग्रेस पक्षाला ज्याप्रमाणे NCPने मदत केली त्या पार्श्वभूमीवर ही बैठक फार महत्त्वाची ठरणार आहे। ही जी भेट आहे या भेटीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची असणार आहे, कारण विरोधकांना एकत्र करण्याचं एकमेव हा प्रयत्न असणार आहे। कारण ममता बॅनर्जी यांनी सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र आणून शरद पवार यांच्या नेतृत्वात आगामी लोकसभा निवडणूक लढण्याचा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती TMCच्या एका बड्या नेत्याने दिली आहे। तर सर्वात महत्त्वाची बाब यामध्ये ही आहे की शरद पवार यांचं नेतृत्व विरोधकांना कुठल्याही प्रकारचं अडचण आणणार नाही आणि विरोधकही शरद पवार यांच्या नेतृत्वाला नाकारणार नाही, अशीही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। तर एकंदरीत शरद पवार यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार विरोधकाकडून करण्यात येणार आहे, अशीही माहिती येत आहे। आणि त्या दृष्टिकोनातून ममता बॅनर्जी आज शरद पवार यांच्याशी चर्चा करतील आणि त्याच अनुषंगाने शरद पवार यांची विनवणी करतील की आपण विरोधकांचं पंतप्रधान पदाच्या उमेदवाराची एकंदरीत संपूर्ण सांगता करावी आणि त्याच पार्श्वभूमीवर एकंदरीत आगामी विधानसभा म्हणजे भारतीय जनता पक्षा समोर विधानसभा असो किंवा लोकसभा असो या निवडणुकांचा समोर आपण आपली भूमिका घेऊन एकंदरीत विरोधकांना एकत्र करून एक लीडरशिप तयार करण्यात यावी, या दृष्टिकोनातून ही बैठक महत्त्वाची असणार आहे। आपल्याला माहिती आहे की ममता बॅनर्जी यांनी शिवसेनेच्या नेत्यांची भेट घेतली आहे आणि आज शरद पवार यांची भेट घेणार आहेत। तर त्यामुळे असं दिसतं की ममता बॅनर्जी यांना हे माहीत आहे की कोणकोणते नेते विरोधकांना एकत्र करू शकतात आणि विरोधकांची ताकद वाढवण्याचं काम जे कोणी करत असेल तर शरद पवार आहे आणि त्या अनुषंगाने ही बैठक फार महत्त्वाची ठरणार आहे। आपल्याला माहिती आहे की विनोद, यात आणखीन दोन प्रश्न आहे। एक म्हणजे ममता बॅनर्जी या काही अचानक एकदम मुंबईत आलेत असं नाही, तर हा फार पूर्वनियोजित अशा प्रकारचा दौरा आहे। म्हणजे संजय राऊत यांच्या मुलीचं लग्न आहे, त्याला सुद्धा त्या हजर असणार आहेत। त्यानंतर राज्यामध्ये मुख्यमंत्री, कोरोनाचा सगळा कालावधी, मुख्यमंत्र्यांचं आजारपण, यानंतर ममता बॅनर्जी यांची भेट होते। जसं तू उल्लेख केलास की आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधक मोदींच्या विरोधात किंवा भाजपच्या विरोधात काही
एकत्र आणता येतील का याही दृष्टीने ममता बॅनर्जी या नियोजन करतायत. पण स्वतः ममता बॅनर्जी या गेल्या काही दिवसात केंद्राच्या समोर काहीशा मवाळ झाल्याचे दिसत आहे. त्यांनी पश्चिम बंगालमधल्या काही प्रकल्पांना पंतप्रधानांना निमंत्रित केलं आणि त्यांना विनंतीही केली होती की वैयक्तिक किंवा अन्य कोणतेही वाद मध्ये आणू नका. नेमकी ममता बॅनर्जी यांची रणनीती काय असू शकते? आपल्याला माहिती आहे की या लोकसभा निवडणुकीच्या आधी एक मुलायम सिंग यादव आणि लालू प्रसाद यादवनी महागठबंधनची तयारी केली, परंतु तो महागठबंधन फेल ठरला आणि त्याच पार्श्वभूमीवर त्या महागठबंधनमध्ये सगळ्यांना पंतप्रधान व्हायचं होतं. यामध्ये ममता बॅनर्जी यांचाही समावेश होता, परंतु तो महागठबंधन फेल जाण्याचं कारण हे आहे की सगळ्यांना नेतृत्व पाहिजे नव्हतं. आणि ममता बॅनर्जींनी, आपण ज्याप्रमाणे विचारलं की ममता बॅनर्जी हा मवाळ जरी झाले असतील, परंतु त्यांना हे कळलं की जे विधानसभा निवडणूक पश्चिम बंगालमध्ये झालं आणि त्या विधानसभा निवडणूकमध्ये ममता बॅनर्जींची जी प्रत कामाला लागली होती, त्या अनुषंगाने त्यांना खूप जड गेलं आणि त्यांना इतर काही पक्षांची मदत घ्यावी लागली. त्यामध्ये सर्वप्रथम जर पक्षाचा विचार केला तर NCP आहे आणि शरद पवार यांच्याकडून पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये मोठी मदत झाली. त्यामुळे त्या सत्य स्थापन करण्यास त्यांना मदत झाली आहे आणि त्या अनुषंगाने आता ही जी बैठक आहे याच अनुषंगाने असणार आहे. कारण ममता बॅनर्जी यांना माहीत आहे की शरद पवार यांची ताकद ही सगळं विरोधक पक्षांना एकत्र करण्याची आहे आणि त्या दृष्टिकोनातून शरद पवारांनी जर विरोधकांचं नेतृत्व स्वीकारलं तर त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही. कारण आपल्याला माहिती आहे की काँग्रेसची जी आजची जी परिस्थिती आहे ती फार कुठे ना कुठे अडचणीची आहे. कारण काँग्रेस पक्षाकडे पूर्णकालीन अध्यक्ष नाही आहे. सध्या अध्यक्षांची त्यांची सध्या भांडणं सुरू आहेत आणि एकंदरीत आपण जर विचार केला तर जे पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष आधी पुढे लीडरशिप करायचा, आता तो पक्ष सर्वात खाली गेला आणि त्या अनुषंगाने आता ममता बॅनर्जी यांनी हे पावलं घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जरीही त्यांनी निमंत्रण दिलं असेल, परंतु तो त्यांचा एक राज्याचा विकासाचा भाग आहे. परंतु आता मात्र राजकीय जर दृष्टिकोनातून विचार जर केला तर ममता बॅनर्जी यांनी विरोधकांना एकत्र करण्यासाठी एकमेव चाबी ती दिसते म्हणजे शरद पवार आहे आणि शरद पवारांच्या माध्यमातून पण जाता जाता एक अपडेट देतो. आत्ताच सुधींद्र कुलकर्णी यांनी माध्यमांशी बातचीत केली आणि सुधींद्र कुलकर्णी यांच्या पुढाकारानं किंवा प्रयत्नातून ममता बॅनर्जी महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या विविध क्षेत्रातल्या मान्यवर आणि तज्ज्ञ जे म्हटले जातात, मग त्यात समाजसेवक आहेत, व्यावसायिक आहेत, अन्य काही समाजात ज्यांचं नाव आहे, प्रतिष्ठा आहे असे लोक आहेत, अशांच्यासोबत सुद्धा आज दुपारी बातचीत करणार आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी या एका दौऱ्यामध्ये अनेक गोष्टी साधल्याचं आपल्याला दिसत आहे. तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. इकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राज्याच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी टीका केली आहे. ममता बॅनर्जी यांच्या दौऱ्याचा नेमका उद्देश काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. काल महाराष्ट्राचे राज्य शिष्टाचार मंत्री आणि बंगालच्या मुख्यमंत्री यांची बैठक गुप्त का ठेवण्यात आली हा आमचा पहिला प्रश्न आहे. या गुप्त बैठकीच्या मागे कटकारस्थान आहे आमची शंका आहे. या बैठकीचा इतिवृत्त प्रसिद्ध का केला नाही याची कारणं कळत नाही. कुठलीही गोष्ट समोर आली का शिवसेनेच्या काही नेत्यांनाही बोलायची प्रथा परंपरा आहे, आमचं काही म्हणे नातं आहे. अहो नातं खेळताय का? कोणी आला तरी यांचं कौटुंबिक नातं, संबंध काय तुमचा कौटुंबिक नात्याचा त्याच्याशी? बरं असला तर तो तुमचा आहे, सोडून देऊ. आम्हाला महाराष्ट्राशी आणि महाराष्ट्रातल्या विषयाशी आमचा आत्मीयता आहे. आमच्या मनामध्ये या शंका आहेत की स्वतः ममता बॅनर्जी इथे समिटसाठी आल्या आहेत. त्या इकडच्या व्यावसायिकांना, रोजगार निर्मात्यांना, इंडस्ट्रियलिस्टना बंगालला घेऊन जाण्यासाठी आले आहेत. स्वागताला आमचा विरोध नाही. या देशामध्ये रोजगार निर्मिती झाली पाहिजे याला आमचा विरोध नाही. पण पोटात आणि ओटात वेगळं याचं कारण स्वतः शिवसेना सत्ताधारी पक्ष, एक सरकारमधला पक्ष इथले रोजगार पळवून न्यायला मदत करते ममता बॅनर्जी यांना. त्या मागणी आणि विनंती करतायत हे ठीक, पण गुप्त बैठका घेऊन राज्य शिष्टाचार मंत्री महाराष्ट्रातना रोजगार, व्यवसाय, इंडस्ट्रीज, कारखाने हे बंगालमध्ये जायला मदत करतायत आणि गपचूप चालू आहे. कारण काय? बरं तुमच्यात चर्चा झाली का हे तर सांगा.
कालपर्यंत भिवंडीमध्ये बांगलादेशी लोक पकडले जात होते. मग अशा पद्धतीने बांगलादेशींच्या कारवाया कुठेतरी थांबल्या गेल्या पाहिजेत, याची विनंती तर ममता बॅनर्जी यांनी केली नाही ना युवा मंत्र्यांना. आणि मग आज उद्यापासून बांगलादेशींच्या कारवाई महाराष्ट्रात बंद, हे आश्वासन तर राज्य शिष्टाचार मंत्र्यांनी दिले नाही ना. चाललंय काय? आणि म्हणून या बैठका गुप्त चालू आहेत. नातं बितं हे दाखवायचं वरकरणी आहे. कसलं नातं? कोणाचं नातं? बांगलादेशी समर्थकांचं तुमचं नातं काय? सीमा बाहेर बांगलादेशमधल्या लोकांना घुसखोरीला मदत करणाऱ्यांबरोबर तुमचं नातं काय? या नात्याच्या गोष्टी महाराष्ट्राला मान्य नाहीत. आता हे दोन्ही म्हणून बंगाल आणि महाराष्ट्र दोनालाही अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. तुमच्याकडे आलेल्या टाटांना तुम्ही त्या ठिकाणी पिटाळून लावलं. त्या आमच्या मुंबईच्या, महाराष्ट्राच्या, देशाच्या टाटांचा अपमान केलात. त्या टाटांच्या अपमानानंतर इथली शिवसेना त्यांना पायघड्या घालते आणि मग सांगतायत आम्हाला महाराष्ट्रद्रोह कोणी केला. या गुप्त बैठकीत कटकारस्थान झालंय. ते हिंसाचारच आहे, ते रोजगार पळवण्याचं आहे, ते कारखाने पळवण्याचं आहे आणि या ठिकाणी दहशती पसरवण्याचा आहे का, हाच आमचा आरोप आहे. आणि थेट जाऊयात, विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विशाल, ममता बॅनर्जी सध्या कुठे पोहोचलेत आणि शरद पवार यांच्या भेटीला किती वाजता जाणार आहेत त्या? मिलिंद सर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या आता YB सेंटर इथे आलेल्या आहेत. YB सेंटरमध्ये त्यांची एक बैठक आहे. ही बैठक जी आहे ती मुंबईतील वेगवेगळे क्षेत्रातील मान्यवर आहेत, त्या मान्यवरांबरोबर असणार आहे. याच्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते आहेत, सिनेसृष्टीतील काही लोक आहेत, उद्योग क्षेत्रातील काही लोक आहेत. त्यांच्याबरोबर एक जवळपास 2 तासाची ही बैठक आहे. त्यांच्याबरोबर त्या बोलणार आहेत. अनेक गोष्टी त्यांच्या विश्वातल्या ज्या आहेत त्या जाणून घेणार की पश्चिम बंगालच्या राज्याला त्याचा कसा फायदा होऊ शकतो, या दृष्टीने ही बैठक जी आहे ही आयोजित करण्यात आलेली आहे. ह्या बैठकीला राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सुद्धा सहभाग जो आहे तो आहे आणि याच्यामध्ये मनोरंजन क्षेत्रातील मग स्वरा भास्कर असेल, मुकेश भट साहेब असतील, हे अनेक लोक जे आहेत हे YB सेंटर या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर मेधा पाटकर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. या सगळ्या मान्यवरांबरोबर ममता बॅनर्जी आहेत, ह्या बोलणार आहेत. आणि त्यानंतर ममता बॅनर्जीचा पुढचा कार्यक्रम जो आहे तो म्हणजे ज्याचं सगळ्यांकडे या कार्यक्रमाकडे लक्ष आहे ते म्हणजे ममता बॅनर्जी सिल्वर वॉकवरती जाणार आहेत शरद पवार यांची भेट घ्यायला आणि ह्याच भेटीकडे सर्वांचं लक्ष आहे. साधारणतः या ठिकाणी ममता बॅनर्जी एक 2 तास असण्याची शक्यता आहे, कारण का ज्या क्षेत्रातील मान्यवर आहेत त्या मान्यवरांशी त्या चर्चा करतील आणि त्यानंतर ममता बॅनर्जी आहेत ज्या सिल्वर ओकच्या दिशेनं जातील. त्या ठिकाणी त्यांची शरद पवार यांच्याबरोबर भेट होईल. ह्या भेटीकडे सर्वांचं लक्ष आहे, कारण का ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते. भाजपच्या विरोधात एक तिसरी आघाडीचं हे पहिलं पाऊल आहे का, अशा पद्धतीची एक राजकीय चर्चा जी आहे ती आता रंगू लागलेली आहे. आणि ममता बॅनर्जी साधारणतः एक 3:30 वाजताच्या सुमाराला सिल्वर ओकवरती पोहोचतील आणि त्यानंतर शरद पवार यांची त्या भेट घेतील. मिलिंद सर. बरं, ममता बॅनर्जी यांच्यासोबत पश्चिम बंगालमधनं तृणमूलचे काही नेते आलेत का, किंवा अशी चर्चा होती की गोव्यातले काही नेते, काही अन्यही राजकीय पक्षांचे किंवा महाराष्ट्रातले काही नेते आज ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये सुद्धा प्रवेश करणार अशी चर्चा होती? मिलिंद सर, खरं तर ही चर्चा आहे, त्याच्याबाबत अधिकृतरित्या कोणतंही वक्तव्य जे आहे ते पश्चिम बंगालमधून आलेले नेते किंवा ममता बॅनर्जी यांच्याकडनं झालेलं नाही आहे. मात्र YB सेंटरवरती अनेक नेते जे आहेत हे या ठिकाणी आलेले आहेत. राष्ट्रवादीचेही काही नेते जे आहेत ते YB सेंटरवरती पोहोचलेले आहेत. त्यामुळे हा एक कार्यक्रम जो आहे ती होण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जाते, कारण का मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तृणमूलचे काही नेतेसुद्धा जे आहेत ते उपस्थित आहेत. आता साधारणतः ही बैठक जी आहे ह्या कार्यक्रमाला आता सुरुवात झालेली आहे. ममता बॅनर्जी या सर्वच क्षेत्रातील लोकांशी जे आहेत त्या बोलणार आहेत. मात्र या बैठकीनंतर राजकीय घडामोडी कशा पद्धतीनं घडतात किंवा राजकीय घडामोडींना कशा पद्धतीनं वेग येतो हे पाहावं लागणार आहे, कारण का शरद पवार यांच्या भेटीनंतर अनेक राजकीय गोष्टी ज्या आहेत त्या समोर येऊ शकतात. आणि ममता बॅनर्जी आता YB सेंटरवरती आलेले आहेत. त्यांची जी एक बैठक आहे या सर्व मान्यवरांबरोबर ती आता सुरुवात झालेली आहे. मिलिंद सर.
बरं, विशाल तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे वाय चव्हाण सेंटर इथे पोहोचलेत ममता बॅनर्जी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या सोबत त्यांची ही बैठक सुरू झाली आहे. तिकडे ममता बॅनर्जी यांच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासंदर्भात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सुद्धा काल त्यांची भेट घेतली. यावेळेला त्यांच्यासोबत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत सुद्धा उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणास्तव ममता बॅनर्जींना भेटू शकले नाहीत. दरम्यान या चर्चेच्या वेळेला उद्धव ठाकरे लवकरात लवकर बरे व्हावेत आणि राष्ट्रीय राजकारणात सक्रिय व्हावेत यासाठी सिद्धिविनायकाकडे प्रार्थना केल्याचं ममता बॅनर्जी म्हणाल्या. यावेळेला त्यांनी भाजपवरही टीका केली. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने भाजप ईडी, CBI, इन्कम टॅक्स यांच्या माध्यमातून दहशतवाद निर्माण करत आहे, सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे, अशाच प्रकारचं महान कार्य भाजपचे कार्यकर्ते पश्चिम बंगालमध्ये करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सुद्धा या सरकारी दहशतवाद्यांचा सामना हे सरकार करेल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. खरं म्हणजे ममता दीदींनी सांगितलं की मी आल्याबरोबर सिद्धिविनायकच्या मंदिरात गेलो. त्या सिद्धिविनायकाच्या भक्त आहेत आणि उद्धवजींची प्रकृती लवकरात लवकर बरी होऊन ते कामाला लागावेत आणि राष्ट्रीय राजकारणात सक्रिय व्हावेत यासाठी मी प्रार्थना केली. हे आवर्जून दीदीने काल आम्हाला सांगितलं. नक्कीच राजकीय चर्चा झाल्या. ती चर्चा अत्यंत महत्त्वाची आहे. संपूर्ण देश आज ज्या प्रमुख लोकांकडे पाहतो आहे त्याच्यामध्ये उद्धवजी ठाकरे आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत, माननीय शरद पवार साहेब आहेत, जे सतत सगळ्यांना एकत्र घेऊन निर्णय घेत असतात. त्याच्यामुळे नक्की शरद पवार साहेब आणि ममता दीदींची भेट ही देशाच्या राजकारणाच्या दृष्टीनं सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. कारण माननीय पवार साहेबांच्या उंचीचा राजकीयदृष्ट्या अनुभवात इतका आज एकही नेता आपल्या देशात नाही. त्यांचा अनुभव प्रचंड दांडगा आहे, व्यासंग दांडगा आहे. पश्चिम बंगालमध्ये डावेही भुईसपाट झाले. काँग्रेसचं अस्तित्व संपलेलं आहे. इतर कोणते पक्ष राहिलेले नाहीत. जो भारतीय जनता पक्ष तुतारा फुंकत वाजत गाजत त्यांचं जे बेंडबाजा पथक तिथं आलं होतं तर त्यांच्या बेंडबाजातली हवाई ममता दीदीने काढून घेतली आणि एक प्रचंड असा ऐतिहासिक विजय प्राप्त केला. आणि जो भारतीय जनता पक्षाचे लोक तिथे निवडून आले त्यातसुद्धा फाटाफूट होऊन बरेचसे लोक परत ममता दीदीकडे गेले. काँग्रेस तिथे नाही आहे. ममता दीदी ह्या मूळच्या काँग्रेसच्याच आहेत. काँग्रेसमधूनच त्या बाहेर पडल्या आहेत. हे त्यांचा आणि काँग्रेसचा वाद आहे, तो नक्कीच आहे. पण तरी आम्हाला असं वाटतं जर एक समर्थ अशी आघाडी आपल्याला उभी करायची असेल, जे शरद पवार साहेबांचं मत आहे अनुभवी नेते म्हणून, तर आपल्याला सगळ्यांना एकत्र घेऊनच जावं लागेल. त्यामुळे ममता बॅनर्जी या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत आणि आगामी लोकसभा निवडणुकांच्या खरं तर फार आधी पण तरीही ममता बॅनर्जी यांच्या या मुंबई दौऱ्याची चर्चा आहे. कारण या दौऱ्यामध्ये त्यांनी व्यापारी, उद्योजक, विविध क्षेत्रातले मान्यवर यांच्यासह अनेकांच्या भेटीगाठींचं नियोजन केलं आहे आणि त्यात 2 प्रमुख भेटी आहेत. त्यातली एक भेट झाली नाही त्या अर्थानं, ते म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची. पण शिवसेनेचे युवा नेते From kidney operation to heart operation, all free medicine with you. And instead of that, we have one Shastra Shati project that women of the family is the empowerment. They get smart card. They can spend for more than, they can spend 5 lakhs for the family in private hospital also. We have full free education for girl child. All the government of schools, colleges and universities, they get Kanyasri. And we have got #1 award for United Nations for public program. So ration is free, education is free, health is free. We give free tree plantation also. When a newborn baby born, we give a good tree.
so that it can also be built up and it will be useful for them. Like this, we have the scholarship for the general students, the minorities, the Christians, all. And we started Lakshmi Bhandar to empower the women. We give 500 rupees every woman of the family, so that it is there. They can spend this money for their own purpose. And who are the scheduled caste and tribes? They get 1,000. We give all the widow's pension. We give farmers every year Kishan Bandhu scheme, and 10,000 rupees we give to the Kishans. The Kishan crop insurance, it is absolutely free. Whatever the insurance, government gives. It is not the farmers. Even if a farmer died, their family also get 2 lakhs rupees. All. So we have so many programs. For students, we are giving smart cards. Government is doing we have done the insurance for that. 10 lakhs, up to 10 lakhs rupees for their education purpose. It's including the coaching, purchasing the books, the computer, even the training. It can be used for that also. MSME, we are the number 1 in India. Our skill level is too much, and we have so many IIT, so many ITI, Polytechnic. We have started about 300, 400, resulting in which the skill we are number 1 in India. We give 5 lakhs job from the skill training. So there are so many areas. Even e-governance, we are number 1. E-tendering, we started from panchayat to decision-making levels. There also we are number 1. So like this, there are so many areas. The minority scholarship also we are number 1. What we give to them. So like this, there are so many areas. We give free cycle to every class 9 students. Even we give laptop, not laptop, it is just 10,000 rupees to every 12th class student. सॅनिटायझर हानिकारक आहे का? लस तुमच्या DNA मध्ये बदल करते का? तुम्हाला कोविड-19ची बाधा ही लस घेतल्यानंतरही होऊ शकते का? अशा प्रकारचे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील तर नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा संयुक्त उपक्रम संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ या अंतर्गत आम्ही एक खास उपक्रम पुन्हा एकदा हाती घेतला आहे. आम्ही एक व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे. 7977773753 या क्रमांकावर तुम्ही तुमच्या मनातला कोणताही प्रश्न मेसेज करायचा आहे व्हॉट्सअपवर, ज्याचं तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडनं तुम्हाला योग्य उत्तर मिळेल. हा फक्त व्हॉट्सअप क्रमांक आहे 7977773753. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.